इथं गोळी मारायची, इथं पण गोळी मारली तर उत्तम, वेदना कम. हातीत नाही वार करायचा. तुमची नामुष्की, तुमची बदनामी करून घेऊ नका तुम्ही. ना त्यांना काय समोर न्या, नाहीतर तुम्ही या एकटे एकटे. तुम्ही खाता ना बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड. अहो आम्ही तर वडापाव वाली आहे. एक एक बिडूया तुम्ही 10 मारले तर मी एक तरी मारेल. नका पाठव, तुम्ही या. अहो ते आपले बापजादे भाऊ बहीण जे पाणी पितायत ते कुठचं पाणी पितायत? अहो हे दादा फळा होते धरणात त्या. दादा धन्यवाद, तुम्ही नाही. पण ह्याची काय गॅरंटी की उद्या जे आता जे मराठी बोलतायत ना आपले राजे, तुम्ही ठाकरेंबद्दल बोलताय. अगदी अगदी मी काय घाबरत नाही कोणाला. हा बाबासाहेबांचा बच्चा आणि छत्रपतींचा एकाकी लढणारा लढवय्या योद्धा आहे मी. घाबरत नाही कोणाला. हे राजे आणि त्यांचे बाळराजे हा हे कुठे होते त्यावेळी, ज्यावेळी मराठी जनता ओरडत होती एकत्र या म्हणून? का आले नाहीत एकत्र? 1994 पासून 2026 पर्यंत मी केलेल्या कामाचा हा लेखाजोखा आहे. या अशा फाईल आहेत माझ्याकडे. हे फक्त 4 ते 5 फाईल मधलं आहे. माझ्याकडे अशा 20 फाईल आहेत आणि त्या 20 फाईल मध्ये कामाचा असा मोठा लेखाजोखा आहे. हा फक्त नमुन्या दाखल आपल्याला दाखवण्यास आणलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र कोणासाठी आलेत? मराठी माणसासाठी की स्वतःसाठी? ये पब्लिक है भाई, सब जानती है. अभी सब तुम्हारे सब कारनामे जान चुकी है. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तनुश्री शंकर सनस. माझा प्रभाग माझा विजन या सदरमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी उभी आहे 195 प्रभाग क्रमांक 195 मध्ये, जिथे अपक्ष उमेदवार परशुराम बुराव लोखंडे हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर त्यांचं विजन काय आहे या प्रभागामागचं आणि ते अपक्ष म्हणून का उभे आहेत ते आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, जय शिवराय, जय भीमराय. माझ्या प्रभागातील सर्व सुजान नागरिक मतदारांना मी आवाहन करतोय की मी काही ह्या लोकांसारखा राजकारणी नाहीये. आपल्याच विभागातील माझी भगिनी आहे सुहासिनी कांबळे मॅडम, त्यांनी मला बोलावून घेतला आणि सांगितलं इथे उभे राहा. त्यांनी माझं काम बघितलेलं आहे, मला जवळून ओळखतात त्या. हे माझं काम आहे. हे बघा, 1994 पासून 2026 पर्यंत मी केलेल्या कामाचा हा लेखाजोखा आहे. या अशा फाईल आहेत माझ्याकडे. हे फक्त 4 ते 5 फाईल मधलं आहे. माझ्याकडे अशा 20 फाईल आहेत आणि त्या 20 फाईल मध्ये कामाचा असा मोठा लेखाजोखा आहे. हा फक्त नमुन्या दाखल आपल्याला दाखवण्यास आणलेला आहे. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तुम्ही अपक्ष म्हणून लढवण्याचं कारण काय? आता आपण बघतोय रोज हल्ली मी मराठी म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडलं जात आहे. आणि माझा यांना प्रश्न आहे की ज्यावेळी ही मराठी जनता टाहो फोडत होती, बेंबीच्या देठापासून ओरडत होती, साहेब एकत्र या, मराठी माणसाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र या, तेव्हा ह्यांच्या कानामध्ये, ह्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची आणि अहंकाराची हवा गेली होती. आता ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांचं अस्तित्व नष्ट व्हायची वेळ आली आहे. म्हणून हे फक्त आपली पोट भरण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आली आहेत आणि ह्यांनीच विभक्त होऊन मराठी माणसाची आपापसात डोकी फोडली आहेत. हे कारणीभूत आहेत ते डोकी फोडण्यासाठी मराठी माणसाची. अहो ते परप्रांतातून गरीब लोक जे आली होती पोट भरण्यासाठी परीक्षा द्यायला रेल्वेची, अख्ख्या भारतात कोणी कुठेही देऊ शकतो. ह्या गरीब माणसांची ह्यांनी डोकी फोडली, परीक्षा द्यायला आलेली. म्हणजे कोणी? ह्यांनी म्हणजे आता जे मराठी बोलतायत ना आपले राजे. तुम्ही ठाकरेंबद्दल बोलताय का? अगदी
अगदी मी काय घाबरत नाही कोणाला. हा, बाबासाहेबांचा बच्चा आणि छत्रपतींचा एकाकी लढणारा लढवय्या योद्धा आहे मी, घाबरत नाही कोणाला. हे राजे उद्धव आणि त्यांचे बाळराजे, हा, हे कुठे होते त्यावेळी ज्यावेळी मराठी जनता ओरडत होती एकत्र या म्हणून? का आले नाहीत एकत्र? का तुम्ही सालोख्याने एकत्र आले नाही, समजवलं नाही? अहो, ह्या आपल्या ज्युनियर साहेबांनी आपल्या बाळराजांचं, आदू बाळाचं भवितव्य खराब केलं. त्यांनी जर रिक्वेस्ट केली असती आणि विनंती केली असती, साहेब तुम्ही 4 वर्ष मुख्यमंत्री व्हा, माझ्या बाळाला एक वर्ष मुख्यमंत्री होऊ द्या, ठप्पा पडला नसता का आदू बाळावर मुख्यमंत्री पदाचा? पण नाही, सगळं आम्हालाच पाहिजे यांची घाणेरडी वृत्ती. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र कोणासाठी आलेत? मराठी माणसासाठी की स्वतःसाठी? ये पब्लिक है भाई, सब जानती है. अभी सब तुम्हारे सब कारनामे जान चुकी है. मराठी माणसांचं यांना काही पडलेलं नाही. जर पडलेलं असतं तर हे 15 वर्षापूर्वी एकत्र. अहो, आमचे मोठे साहेब आज स्वर्गात असतील ना, तर ते नरकाश्रू ढाळत असतील, त्यांच्या आत्म्याला शांतता लाभत नसेल आपल्या ह्या कर्तृत्ववान पोराचं कर्तृत्व बघून. अहो, जिथे ते थुकले नाहीत का, तर आपल्या थुंकीचा अपमान नको व्हायला त्या जागेवर जाऊन ह्यांनी लोटांगण घातलं. हो, कुठे गेली मराठी माणसाची अस्मिता? मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान यांनी दिल्लीश्वराच्या त्या पायाशी असं लात मारली आणि मरणाला सामोरा गेला आपले छत्रपती शिवाजी महाराज. 5,000 सरदाराच्या मागे उभा करता मला? त्या बादशाच्या समोर तख्तावर बसलेला तो औरंगजेब मरणाला घाबरले नाहीत आमचे शिवाजी महाराज. स्वाभिमान प्रिय आहे मराठी माणसाचा, अजूनही जागा आहे तो. त्यांनी लात मारली पाठी उभा राहिला आणि आपल्या मरणाला समोर दिसत असताना घाबरले नाहीत ते. आणि हे लोळण घेत आहेत दिल्लीश्वरांच्या त्या. अहो, आपले ते काका, त्यांनी बंड पुकारलं का ही परदेशी बाई आपल्या देशाची पंतप्रधान होणार? अहो काका, तुम्ही या आपल्या बाळाला का समजावून सांगितलं नाहीत? बाळासाहेब माझे प्रिय मित्र, तू त्यांचा मुलगा, माझं लेकरू, नको जाऊस त्या वाटेला. हा, ते आपला देश विकतील. मात्र आता तुम्ही 195 मधनं अपक्ष म्हणून उभे आहात, तर या प्रभागामागचं तुमचं विजन काय? हा, हे बघा, मी आधी करतो आणि मग बोलतो. माझे व्हिडिओज आहेत का 14-15. हे बघा, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेब, बृहन्मुंबई पालिका आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब, या सगळ्यांना मी हे लेटर्स दिलेले आहेत. माझ्या प्रभागामध्येच नव्हे, वरळी विभागातच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील जनतेला त्याचा फायदा मिळावा, हे माझं विजन आहे. याचा विषय बघा काय आहे. वरळी विभागात पाळणाघर, वसतिगृह, जे बाहेरून येणारे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी वसतिगृह, रुग्णालय, वृद्धाश्रम बांधण्याबाबत इकडे आपले भाऊ आहेत, प्रचंड लोकप्रिय भाऊ, त्यांच्या खोल्या किती? 200. भाऊ, माझ्या आईला सांगितलंय मी, आई तुझ्या बाजूला मला पण एखादं घर बघ, वर आल्यावर खोपट तरी बघ. हा, तर तिथं मी राहीन, तुझ्या जवळ येईन, तिथं मी राहीन. भाऊ, तुम्ही पण वर एखादं घर बघा, आपण शेजारी राहू. इथंच काय 200 घर कामाची आहे, तो ही जमा करणार आपण नंतर, आपल्या नंतर. ह्यांच्या विरोधात मी आता या विविध ठिकाणी अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. ऑलरेडी मी केलंय. माझं विजन हेच आहे, आपल्या वरळी विभागामध्ये पाळणा घर असायला पाहिजे. आता आपल्या भगिनी ज्या कामाला जातात, आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती आहे ना, आता नवरा कामाला, बायको कामाला, मग त्यांचं बाळ, मग त्याच्यावर संस्कार, ते तर होतच नाहीत आजकाल. मग त्याला पाळणा घर पाहिजे. आपल्याकडे बाहेर गावावरून बुलढाणा, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातून मुलं शिकायला येतात. त्यांना बाहेर 15-15 हजार रुपये भरावे लागतात त्या खोलीचं भाडं. तर त्यांना कमी भावामध्ये किंवा फुकटमध्ये कुठेतरी राहण्याची व्यवस्था असावी, म्हणून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याची मी मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे. ऑलरेडी केली. ह्यांनी कोणी केली आहे का विचारा त्यांना. आणि हे माझं विजन आहे. फक्त 2च महिने झाले मी हे काम करायला लागलोय. मी आता नागपूरला चक्कर येऊन पडलो. 9 डिसेंबरला मी उपोषण केलं होतं. त्या उन्हाची सवय नाही. माझ्या पोलीस बांधवांच्या काही मागण्या होत्या, त्यांची घरं नावावर करावीत, BIT चाळीतली, पोलीस वसाहतीतली. आता रिटायर झालेले लोक पण 80 वर्ष एका घरात राहिले. बाप पण भाडं भरतो आणि पोरगा पण भाडं करतो. एकाच घराचं
दोन भाडी वसूल केल्याचं कुठे ऐकलंय का तुम्ही? तर त्यांच्या नावावर घरं व्हावीत, 8 तास ड्युटी व्हावी, त्यांना रजा मिळाव्यात म्हणून मी एक उपोषण केलं होतं. तर तिथे चक्कर येऊन पडलो मी. तर ह्या माझा कामाचा सगळा आढावा घेऊन मला इकडे बोलवण्यात आलं आणि मला उभं राहा म्हणून विनंती केली. माझं एक क्षेत्र नाहीये. मग तुम्ही मतदारांना एका वाक्यात काय सांगाल? आता तुम्ही ओळखा, तुम्ही स्वतःच्या आयुष्याची बर्बादी केलीच आहे. मी नाही. उद्या तुमची मुलं बाळ बोलणार तुम्ही शेण खाल्लं आणि आमची बर्बादी केली. तुम्ही पैसा घेताय, पण कमीत कमी आपली सद विवेक बुद्धी जागृत ठेवा. पैशाची गरज आहे, तुम्ही पैसे घ्या, पण माणूस ओळखा, योग्य माणसाला मत द्या. मी तुमच्याकडे भीक मागणार नाही, मताची जोगाव मागायला येणार नाही, मला मत द्या मत द्या. तुम्हाला समजायला पाहिजे आपलं मत कोणाला द्यायचंय. आपण तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद केलं, आता पोराबाळांचं बर्बाद करताय, आपल्या देशाचं आयुष्य बर्बाद, भवितव्य बर्बाद करताय. तुम्ही लक्ष द्या आणि निर्णय घ्या. आता वेळ आली आहे, तुम्हाला परिवर्तन पाहिजे ना, बदलाव पाहिजे, बदलाव पाहिजे. बदलाव असाच होणार नाही. योग्य माणूस निवडा. मी संपूर्ण देशाला सांगतोय, फक्त माझ्या प्रभागापुरतं नाही सांगत आहे. योग्य माणसं ओळखा, पक्ष बघू नका. माणूस आपल्याला मदत करणारा आहे, प्रामाणिक आहे, आणि मग त्याला मत द्या. तुम्ही ठरवा. आतापर्यंत तुम्ही कोणताही प्रचार केला नाही का? अपक्ष उमेदवार सुद्धा प्रचार करता, पण तुमचा प्रचार अजून झालेला नाहीये, तर याबद्दल तुम्ही एका वाक्यात काय सांगा? हे बघा, ही याच्यावरची तारीख आहे ना, कालची तारीख आहे ही बघा, कालची तारीख आहे. 24 हा, बरोबर आहे, कालची तारीख आहे. 6 ठिकाणी मी अर्ज दिलेत. अजून 2-3 ठिकाणचे द्यायचे बाकी आहेत. वरळी पोलीस स्टेशन बाकी आहे, माननीय पंतप्रधान कार्यालय बाकी आहे, माननीय राष्ट्रपती कार्यालय बाकी आहे. माझी धावपळ खूप चालू आहे, अर्ज विनंत्या करणं, आणि यांची पद्धत पण किती चुकीची आहे हो. माझा खर्चच नाहीये दिवसाचा, निरंक. ते काय म्हणतात, तुम्ही रोजचा रोज खर्च आणून इकडे द्या आमच्या कार्यालयात. तो निरंक खर्च देण्यासाठी मला 40 रुपये 80 रुपये खर्च करावे लागतात. 40 खर्च नसलेला ह्यांना फक्त पोहोचवण्यासाठी, म्हणजे चुकीच्या पद्धतीमुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा, सामान्य माणसाची दमछाक होते. माझ्या पाठीपुढे फिरायला कोणी नाहीये. का असं का नाहीये? कारण आजकाल काय चाललंय, 1000 रुपये 500 रुपये दिवसाचा रेट चालू आहे. आणि म्हणजे तुम्हाला असं बोलायचं भाड्याची माणसं आली. अगदी, अहो बघा ना, कुर्ला स्टेशनला जाऊन बघा, लोंढाच्या लोंढा आलाय बाहेर गावून. चांगली गोष्ट आहे, बिचाऱ्यांचं पोट भरलं जात आहे. अजून लोंढे यावेत, ह्यांनी त्यांना पैसे द्यावेत. हे पुण्याचं काम करतायत ते, कमीत कमी त्यांना पैसे तरी देत आहेत. मी पाहिलंय स्वतः, बंदोबस्त केलेला आहे. एसट्या भरून लोक कशी आणली जातात, कुठून येतात, काय दिल्यावर येतात. माझ्याकडे नाही ना, मी एक सामान्य माणूस आहे, पोलीस ऑफिसर, क्राईम ब्रँचचा, रिटायर्ड झालेला. माझ्याकडे स्कूटर पण नाही, मला चालवता पण येत नाही. माझ्याकडे फाईल आहे, म्हाडाला अर्ज केलेले, सिडकोला अर्ज केलेले, एक पूर्ण फाईल आहे की जे मी अर्ज केले. मला अजून घर नाही घेता आलं. आता मी रिटायरमेंटच्या पैशात घर शोधतोय. तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगा, मुख्यमंत्री साहेबांना, 10% माझं एक घर 94-92ला मंजूर झालेलं आहे. पण ते म्हणाले ठाण्यामध्ये घ्या, नाही तर मुंबईत पाहिजे तर थोडे दिवस थांबा. थोडे दिवस नाही, भरपूर वर्ष थांबलो, आता तरी घर द्या. मंजूर झालेलं आहे माझं, जुन्या JR प्रमाणे. नवीन काय करायचं नाही. मुख्यमंत्री साहेब आणि ते दादा, आपले दादा, अहो आम्ही सगळी, आपण शेतकऱ्याची लेकरं आहे ना. दादा काय बोलले होते आठवतं काय? अहो ते आपले बापजादे भाऊ बहीण जे पाणी पितायत ते कुठचं पाणी पितायत? अहो हे दादा फळा होते धरणात त्या. दादा धन्यवाद, तुम्ही नाही, पण ह्याची काय गॅरंटी की उद्या मतदारांनो, डोकं आहे ना तुम्हाला? आता हे बघा, हे सगळे असे येणार, ह्यांचे मला मारायला. हे बघा, ओ राजे, इथं तलवार खुपसायची, हा, नाही तर इथं गोळी मारायची. इथं पण गोळी मारली तर उत्तम, वेदना कम. पाठीत नाही वार करायचा. तुमची नामुष्की, तुमची बदनामी करून घेऊ नका तुम्ही. त्यांना काय समोर न्या, नाहीतर तुम्ही एकटे तुम्ही खाता ना बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड. अहो आम्ही तर वडापाव वाली आहे. एक बिडूया, तुम्ही 10 मारले तर मी एक तरी मारेल. नका पाठवू, तुम्ही या. तुम्ही पक्षाध्यक्ष आहे, मी पण एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी अपक्ष आहे. आणि आपली युद्धनीती काय सांगते? अध्यक्ष लढतील, पायदळ लढेल, घोडेस्वार. तसं तुम्ही अध्यक्ष, मी माझ्या पक्षात एकटा होऊन जाऊ दे. चल, तुमची माणसं नाही पाठवायची, आणि पाठवली तर त्यांना सांगून पाठवायचं, बाबा इथं, हा काय इथं, नाही तर इथं.
पाठीत नका, तुमची नामुष्की तुमची बदनामी करून घेऊ नका. तुम्ही तुमचा अभिमान आहे मला, तुम्ही मराठी आहे म्हणून. हा, आणि आपण छत्रपतीच्या अवलादीचे आहेत. पाठीवर नाही, मी छातीवर वार घालणारा माणूस आहे. छत्रपतींचा मावळा आहे, एकाकी योद्धा, एकाकी लढणारा, बाबासाहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने चालणारा माणूस आहे मी. त्यांच्या विचारांचा पाईक आहे मी. हा, त्याच्यामुळे तुम्ही सगळे माझ्या समोर पाणी कम आहे. एकाही माईच्या लालने दाखवावं. या क्षेत्रात उतरण्यापूर्वी माझ्या एवढी कामं त्यांच्याकडून झालेली, माझ्या 25% कामं, चला माझ्या 25% कामं तुम्ही केली असतील ना या क्षेत्रात उतरण्यापूर्वी, तुमच्या पायावर लोटांगण घालेल मी आणि तुमचा गुलाम म्हणून राहील आयुष्यभर. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. तर आता तुम्ही तुमची पुढची वाटचाल कशी असेल, की तुम्ही अपक्ष म्हणूनच लढवणार किंवा निवडून आल्यानंतर समजा तुमची राजकीय वाटचाल कशी असेल? कारण आता घराणेशाही लय चाललेली आहे. तुमचा प्रश्न फार मोलाचा आहे माझ्यासाठी. कसं आहे माहितीये का, मी अपक्ष निवडणूक लढवतोय. मी ज्येष्ठ समाजसेवक आपले अण्णा हजारे साहेब आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. त्यांचा कोणताही पक्ष वगैरे नाहीये, बरोबर आहे. आणि मला माझ्या बांधवांची, गरीब जनतेची सेवा करायची आहे. त्याला जर कोणतं माध्यम मिळालं तर त्या माध्यमाचा मी पुरेपूर उपयोग करून घेईन. कसं आहे, चिखल साफ करायचं आहे ना, तर चिखलात उतरावं लागतं. आपल्या हातापायला चिखल लागतो, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मी कुठेतरी असा सोजवळ वगैरे राहण्याचा प्रयत्न नाही करणार. जिथे उतरावं लागेल तिथे मी उतरणार आणि माझं समाजकार्य चालूच करणार. मी ऑलरेडी ते केलंय. मी खात्यात, पोलीस खात्यात असताना महात्मा फुले अभ्यासिका सुरू केली होती धोबीघाट मधल्या त्या गटरच्या पाण्यात खेळणाऱ्या मुलांसाठी, आणि यापुढेही करीन. मला अशी अपक्ष म्हणून जर संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करीन. आणि जरी भविष्यात मला कुठून बोलावणं आलं की बाबा तू आमच्यामध्ये ये आणि तुझं कार्य कर, अरे मला तर पैसे मिळतील, मला मोठा फंड मिळेल, आणि मला माझ्या जे गोरगरीब लोक आहे, माझी जनता आहे, त्यांच्यासाठी मला खर्च करायला पैसे मिळतील. माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि हे लुटारू आहेत. त्यांच्याकडचा पैसा जर मला मिळाला आणि तो जर माझ्या गोरगरीब जनतेसाठी वापरता आला मला, तर वेल अँड गुड. का वापरू नये मी तो? कोणी असू देते. ते जर मला बोलवतायत, मला संधी देत आहेत की बाबा तू ये आमच्याकडे आणि कर समाजकार्य, तर मी करणार. माझ्या समाजाच्या उद्धारासाठी जे जे करता येण्यासारखं आहे ना ते करणार. आणि मी बोलत नाही हवे तो, मी आधी करतो आणि मग बोलतो. तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवले. आता 2026 साठी सुद्धा मी काम केलंय. हे सगळे आपल्या निवडणुकीच्या मागे होते, धावपळ करत होते, आणि मी काय करत होतो, समाजकार्य करण्यासाठी. माझ्या विभागामध्ये वृद्धाश्रम पाहिजे, माझ्या विभागात पाळणाघर पाहिजे, शाळा पाहिजे, लहान मुलांसाठी बालवाडी पाहिजे, त्याच्यासाठी मी पत्रव्यवहार करत होतो. काल 6 ठिकाणी दिलंय, अजून 2-3 ठिकाणी बाकी. कोणी केलंय हे 26 मध्ये सांगा? मी केलंय. माझ्या मागे कोणच नाही, मी एकटाच धावपळ करतोय. माझ्याकडे तिकीट आहेत, माझे व्हिडिओ, सीसीटीव्ही व्हिडिओ कुठेच बघा, कोण नाही माझ्याकडे. हो, केलं मी आणि करणार, शेवटपर्यंत करणार. धन्यवाद. तर आपण पाहिलं की अपक्ष उमेदवार परशुराम बाबूराव लोखंडे यांनी आपलं त्यांचं मत मांडलेलं आहे. तर एका पोलीस अधिकाऱ्याचे उमेदवार हा त्यांचा प्रवास आणि ते निवडून येतील की नाही हे येत्या निवडणुकीत लवकरच कळेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.